हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल वी कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण इश्यू ऑफ शेअर्सचे बोर्ड एक्झामचे क्वेश्चन्स बघत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सप्टेंबर 2021चा प्रॉब्लेम डिस्कस करायचा आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला बोर्ड एक्झामसाठी असेच व्हेरी IMP क्वेश्चन्स आता आपल्याला डिस्कस करायचे. त्याच्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा आणि चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला सुरू करूया. आजचा प्रश्न सुरू करूया. सगळे प्रॉब्लेम बोर्डवर लिहिणे शक्य नाही, त्याच्यामुळे मी शक्यतो प्रत्येक प्रॉब्लेम रीड करून तुम्हाला दाखवेल आणि इन शॉर्ट इथं मी लिहिलेला आहे प्रॉब्लेम, ठीक आहे, आणि त्याच्यानुसार आपण सॉल्व करू. एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. निहारिका लिमिटेड इशूड 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each ॲट अ प्रीमियम ऑफ ₹2 पर शेअर पेबल ॲज फॉलोज. ठीक आहे, 10,000 इक्विटी शेअर कंपनीने इश्यू केले, ₹2 त्याच्यामध्ये प्रीमियम आहे. ॲप्लिकेशनला ₹3 मागवलेत, अलॉटमेंटला ₹5 पर शेअर विथ प्रीमियम. ठीक आहे, फर्स्ट अँड फायनल कॉल ₹4 मागवलेला आहे. ॲप्लिकेशन वेअर रिसिव्ड 12,000 इक्विटी शेअर्स अँड प्रो राटा अलॉटमेंट वॉज मेड टू ऑल द ॲप्लिकंट्स. The excess application money was adjusted with allotment. Dipali, who was allotted 20 shares, failed to pay first and final call and her share were forfeited. ठीक आहे, 5 जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ निहारिका लिमिटेड. तर सप्टेंबर 2021ला हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, निहारिका लिमिटेडचा प्रॉब्लेम विचारला. 10,000 इक्विटी शेअर्स त्यांनी इश्यू करायचे ठरवले ₹10 प्रमाणे. याच्यामध्ये ₹2 प्रीमियम आहे. ठीक आहे, आणि तो ₹2 प्रीमियम अलॉटमेंट मनी सोबत मागवलेला आहे. ठीक आहे, ॲप्लिकेशनला ₹3 मागवले, अलॉटमेंट ₹5, याच्यामध्ये ₹2 प्रीमियम, फर्स्ट अँड फायनल कॉल ₹4. या पद्धतीने शेअर्सचे इन्स्टॉलमेंट मागवलेले आहेत. ॲप्लिकेशन किती आले, 12,000 ॲप्लिकेशन आले. ठीक आहे, इश्यू किती करायचे कंपनीला, 10,000. मग त्यांनी काय ठरवलं, प्रो राटा अलॉटमेंट करायची. ठीक आहे, दीपाली ही एक शेअर होल्डर आहे, तिला किती शेअर्स दिलेले आहेत, 20 शेअर्स दिलेले. ठीक आहे, तिने फर्स्ट अँड फायनल कॉल भरलेला नाही आहे, तिचे शेअर फॉरफिचर सांगितले. ठीक आहे, म्हणजे आपल्या एंट्रीज किती होणार, ॲप्लिकेशनच्या 2 एंट्री, अलॉटमेंटच्या 2 एंट्री, फर्स्ट अँड फायनल कॉलच्या 2 एंट्री. ठीक आहे, आणि 20 शेअर्स जे दीपालीकडे त्याचा फर्स्ट अँड फायनल कॉल मिळालेला नाही, तर त्याची फॉरफिचरची 1 एंट्री. अशा टोटल 7 एंट्री इथे होणार आहे. ठीक आहे, आता इथे जर्नल एंट्री आपल्याला कोणाच्या बुक्समध्ये विचारलेत, निहारिका लिमिटेडचे. ठीक आहे, जर्नल एंट्रीजचा प्रोफॉर्मा तयार करून घ्या. इन द बुक्स ऑफ निहारिका लिमिटेड जर्नल एंट्रीज. ठीक आहे, डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट ₹, क्रेडिट ₹. तर या पद्धतीने आपल्याला जर्नल एंट्रीज तयार करायचा. फर्स्ट एंट्री ॲप्लिकेशन मनी रिसिव्डची. ठीक आहे, आपल्याला पैसे मिळाले, ॲप्लिकेशन मनी रिसिव्डची. मग एंट्री काय करायची, पहिली ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, पैसे मिळाले, डेबिट व्हॉट कम्स इन. मग एंट्री काय होणार, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ठीक आहे, ॲप्लिकेशन किती मिळालेत इथं बघा, किती सांगितले, 12,000. ॲप्लिकेशन मागवले आपण 10,000, पण ते मिळाले किती, 12,000. ठीक आहे, मग 12,000 शेअर्सचे किती रुपयाप्रमाणे मिळाले आपल्याला, ₹3 प्रमाणे. ठीक आहे, 12×3 36, 36,000 रुपये आपल्याला कॅश आली. ठीक आहे, बँके थ्रू कॅश आली, त्याच्यामुळे बँक अकाउंट डेबिट होतं. मग एंट्री काय घेतली आपण, बँक अकाउंट डेबिट टू कशाचे पैसे मिळाले, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी मिळाली. ठीक आहे, त्यामुळे टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. नरेशन काय घेतला, बिंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड फॉर 12,000 इक्विटी शेअर्स ₹3 पर शेअर. ठीक आहे, ॲप्लिकेशन मनी आपल्याला मिळाली किती शेअर्ससाठी, 12,000 इक्विटी शेअर्ससाठी ₹3 पर शेअर, म्हणजे 12,000 गुणिले 3, 36,000. ठीक आहे, मग इथे तुम्ही घेऊ शकता 12,000 × 3. ठीक आहे, 36,000 रुपये आपल्याला ॲप्लिकेशन मनी मिळाली. आता इथे काय सांगितलं त्यांनी, 36,000 ॲप्लिकेशन मनी मिळाली. कंपनीला इश्यू करायचे होते किती शेअर्स, कंपनीला इश्यू करायचे होते 10,000 शेअर्स. ठीक आहे, ॲप्लिकेशन किती आले, ॲप्लिकेशन आले 12,000. ठीक आहे, म्हणजेच ज्याने 10 शेअर मागितले त्याला कंपनी 12 शेअर देईल. ठीक आहे, म्हणजे रेशो प्रो राटा रेशो किती आला, 10:12, किंवा 10,000ला 12,000 कंपनीने या पद्धतीने प्रो राटा अलॉटमेंट केलेली आहे. ठीक आहे, कंपनीला जरी एक्सेस ॲप्लिकेशन आले तरी कंपनीने जेवढे ॲप्लिकेशन मागवलेले आहेत किंवा जेवढ्या शेअर्ससाठी जाहिरात दिली तेवढेच कंपनीला शेअर्स इश्यू करता येतात. 12,000 ॲप्लिकेशन आले म्हणून कंपनी 12,000 इश्यू करू शकत नाही.
ठीक आहे. त्याच्यामुळे कंपनी काय करेल, कंपनी शेअर इश्यू करताना 10,000च इश्यू करणार. आणि इथे काय सांगितलं, कंपनीने डिसाईड केलं की यांना प्रो राटा अलॉटमेंट द्यायची आणि जी एक्सेस ॲप्लिकेशन मनी आहे या 2,000 शेअर्सची, तर ही ॲडजस्ट करायची अलॉटमेंटमध्ये. ठीक आहे. म्हणजेच ते पैसे जे एक्सेस पैसे आले ते ट्रान्सफर करायचे अलॉटमेंटला. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये एक्सेस किती आले बघा, एक्सेस 10 गुणिले 3 करा, आपल्याला 10,000 शेअर इश्यू करायचे, म्हणजे 30,000 शेअर कॅपिटलचे ते 30,000 होतील ट्रान्सफर शेअर कॅपिटलला. उरले किती, जे 2,000 एक्सेस शेअर्स आहेत 2,000 गुणिले 3 करा. ठीक आहे. 6,000 रुपये एक्सेस ॲप्लिकेशन मनी ती ट्रान्सफर होणार शेअर अलॉटमेंटला. ठीक आहे. मग एंट्री करा. सेकंड एंट्री ट्रान्सफरची. काय ट्रान्सफर करायची, शेअर ॲप्लिकेशन मनी. मग एंट्री घ्या, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. एंट्री काय घेतली, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. ठीक आहे. आपल्याला इक्विटी शेअरची ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर करायची शेअर कॅपिटलला. इथे डेबिट आहे बघा, इथे इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट क्रेडिट झालेलं, ट्रान्सफरमध्ये काय होणार, डेबिट होणार. ठीक आहे. मग आता इथे अमाऊंट घ्या 36,000 आपल्याला ट्रान्सफर करायचे. आता त्यातले आपण शेअर्स किती इश्यू केले, कंपनीने फक्त 10,000 शेअर्स इश्यू केले. ठीक आहे. त्याची ॲप्लिकेशन मनी किती आहे, 3 रुपये. म्हणजे 10,000 शेअर्सचे 3 रुपयाप्रमाणे, म्हणजे फक्त 30,000 रुपये ट्रान्सफर होतील शेअर कॅपिटलला. कंपनीला टोटल ॲप्लिकेशन आले 12,000, कंपनी इश्यू करणार आहे 10,000, उरले किती, 2,000. मग हे 2,000 शेअर्सची एक्सेस ॲप्लिकेशन मनी कंपनीकडे आहे. मग ही ॲप्लिकेशन मनी, एक्सेस ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर होणार शेअर अलॉटमेंटला. ठीक आहे. मग इथे घ्या 2,000 गुणिले 3. ठीक आहे. मग इथे घ्या 6,000. नरेशन काय घेतलं, आता इन शॉर्ट आपण घेतलं नरेशन, बिंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. ठीक आहे. इक्विटी शेअर कॅपिटलला आपण शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर केली आणि जी एक्सेस ॲप्लिकेशन मनी होती ती आपण एक्सेस ॲप्लिकेशन मनी टू शेअर अलॉटमेंट अकाउंट, एक्सेस ॲप्लिकेशन मनी आपण शेअर अलॉटमेंटला ट्रान्सफर केली. ठीक आहे. मग नरेशन काय घेतलं, बिंग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट अँड एक्सेस ॲप्लिकेशन मनी टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. ठीक आहे. तर या ठिकाणी इन शॉर्ट आपण नरेशन घेतलं, याच्यामध्ये तुम्ही शेअर्सची क्वांटिटी सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. पण नरेशन जर लेंदी होत गेलं तर ते आपल्याला अवघड वाटतं, त्यामुळे शक्यतो इन शॉर्ट तुम्ही नरेशन लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. ही झाली सेकंड एंट्री. फर्स्ट काय घेतली आपण, ॲप्लिकेशन मनी रिसिव्डची, दुसरी ट्रान्सफरची. आता नेक्स्ट तिसरी एंट्री घ्यायची आता अलॉटमेंटची. ठीक आहे. अलॉटमेंट ड्यू आहे, आपल्याला अलॉटमेंट मिळणार आहे, जे ड्यू आहे त्याला डेबिट करा. ठीक आहे. मग घ्या इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू. आता याच्यामध्ये फक्त ॲप्लिकेशनची आधी रिसिव्डची होती, नंतर ट्रान्सफरची होती, आणि बाकीच्या ज्या अलॉटमेंट, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल यांच्या आधी ड्यूची एंट्री होते, नंतर रिसिव्डची होती. ठीक आहे. मग ड्यूची एंट्री करायची, ड्यूच्या एंट्रीमध्येच जी अलॉटमेंट मनी किंवा कॉल मनी असते ती ट्रान्सफर होते शेअर कॅपिटलला. ठीक आहे. मग एंट्री काय घ्यायची, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता या ठिकाणी बघा 10,000 शेअर्सचे 5 रुपये अलॉटमेंट मनी मागवली. ठीक आहे. म्हणजे टोटल अलॉटमेंट किती ड्यू आहे, 50,000. अलॉटमेंट ड्यू दाखव 50,000. कंपनीने शेअर इश्यू केलेले 10,000. आता या 5 रुपयामध्ये 2 रुपये प्रीमियम आहे. ठीक आहे. मग प्रीमियम शेअर कॅपिटलला ट्रान्सफर होणार नाही. मग 5 रुपयामधले 2 रुपये प्रीमियमचे म्हणजे 3 रुपये फक्त शेअर कॅपिटलला ट्रान्सफर होते. म्हणजे शेअर कॅपिटलला घ्या 30,000. मग उरले 20,000 ते कुठे जाणार, ते जाणार शेअर प्रीमियम अकाउंटला. मग इथे घ्या टू शेअर प्रीमियम अकाउंट. ठीक आहे. 10,000 शेअर्सचा 2 रुपये प्रीमियम आहे. ठीक आहे. म्हणजे 20,000 कुठे ट्रान्सफर करायचे, कुठे दाखवायचे, शेअर प्रीमियम अकाउंटला. ठीक आहे. मग इथे एंट्री काय घेतली आपण, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 10,000 शेअर्सचे 5 रुपयाप्रमाणे 50,000 अलॉटमेंट ड्यू आहे. टू शेअर कॅपिटल अकाउंट 10,000 पैकी 3 रुपये कॅपिटलचे आहेत, मग कॅपिटल अकाउंटला 30,000 ट्रान्सफर करा. टू शेअर प्रीमियम अकाउंट 10,000 शेअर्सचा 2 रुपयाप्रमाणे प्रीमियम आपल्याला ड्यू आहे, मग 2 रुपये प्रीमियमला दाखवा. ठीक आहे. टू शेअर प्रीमियम अकाउंट. नरेशन
being share allotment money due with premium. ओके, आपल्याला शेअर अलॉटमेंट मनी ड्यू आहे. किती ड्यू आहे? 20,000 रुपये प्रीमियमचे त्यात आणि 30,000 रुपये कॅपिटलच्या. अशा पद्धतीने 50,000 शेअर प्रीमियम ड्यू आहे. ठीक आहे, ही झाली ड्यूची एंट्री. याच्यामध्ये आपण प्रीमियमचा पॉईंट इन्क्लूड केलेला. चौथी एंट्री रिसिव्हची. पैसे मिळाले, डेबिट व्हॉट कम्स इन. मग बँक अकाउंट इथे काय होणार? डेबिट होणार. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. आपल्याला अलॉटमेंट मिळालेलं. आता या ठिकाणी दीपाली एक शेअर होल्डर सांगितले, तिने फर्स्ट अँड फायनल कॉल भरलेला नाही. ठीक आहे, म्हणजे अलॉटमेंट मनी सगळ्या शेअर होल्डरची आपल्याला मिळालेली. ठीक आहे, मग अलॉटमेंट मनी किती ड्यू आहे बघा? 50,000 ड्यू आहे. 50,000 ड्यू आहे, पण त्यातले 6,000 एक्सेसचे आपल्या ॲप्लिकेशनचे आपण ट्रान्सफर केले होते अलॉटमेंटला. ठीक आहे, म्हणजे इथे बघा शेअर अलॉटमेंट किती ड्यू आहे? 50,000 ड्यू आहे. त्याच्यातून लेस काय करायची? एक्सेस ॲप्लिकेशन मनी. ठीक आहे, एक्सेस ॲप्लिकेशन मनी किती होती? हे जे 6,000 आहेत हे लेस करायचं. 44,000 ॲप्लिकेशन अलॉटमेंट मनी रिसिव्ड दाखवा. ठीक आहे, मग इथे घ्या 44,000. नरेशन काय घेतलं? बिंग शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. 44,000 रुपये आपल्याला रिसिव्ड झाले. ठीक आहे, एंट्री काय घेतली? बँक अकाउंट डेबिट. पैसे मिळाले, डेबिट व्हॉट कम्स इन. पैसे मिळाले टू कशाचे मिळाले? अलॉटमेंट मनी. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 44,000 आपल्याला मिळाले. 50,000 अलॉटमेंट मनी ड्यू होते, त्यातले 6,000 आपण एक्सेस ॲप्लिकेशन मनी जी की सेकंड एंट्रीमध्ये आपण अलॉटमेंटला ट्रान्सफर केली होती ती लेस केली. ठीक आहे, ती लेस करून उरलेली मनी रिसिव्ड दाखवली. नरेशन बिंग शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. ओके, ह्या झाल्या ॲप्लिकेशनच्या 2 एंट्री गेल्या, अलॉटमेंटच्या 2 एंट्री. आता फर्स्ट अँड फायनल कॉलच्या एंट्री घ्या. ठीक आहे, फर्स्ट अँड फायनल कॉलमध्ये आधी ड्यूची एंट्री घ्यायची. ड्यूची एंट्री घ्या. शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट जे आपल्याला ड्यू आहे त्याला डेबिट करा. मग एंट्री घ्या. शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. ठीक आहे, टू शेअर कॅपिटल अकाउंट. किती ड्यू आहे? शेअर फायनल कॉल किती आहे बघा? फायनल कॉल आहे 10,000 शेअर्सचे 4 रुपये फायनल कॉल आहे. 10 चोक 40. 40,000 आपला फायनल कॉल ड्यू आहे. ठीक आहे, मग इथे घ्या 40,000. नरेशन बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू. ठीक आहे, आपण ही एंट्री कशाची घेतली? इक्विटी शेअरचा फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू दाखवला. ठीक आहे, मग एंट्री घेतली शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. 40,000 ड्यू आहे, 40,000 दाखवले. ठीक आहे, ही झाली ड्यूची एंट्री. याच्यानंतर रिसिव्डची घ्या. आता 6 नंबरची एंट्री आपण घेतोय. 5 नंबरची एंट्री आपण काय घेतली? फायनल कॉल ड्यूची एंट्री घेतली. बँक शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता ड्यूची झाली, आता रिसिव्डची घ्या. ठीक आहे, पैसे मिळाले. कशाचे पैसे मिळाले आपल्याला? शेअर फायनल कॉल मिळाला. डेबिट व्हॉट कम्स इन. मग एंट्री काय होते? बँक अकाउंट डेबिट टू काय मिळालं? फायनल कॉल मिळाला. टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. ठीक आहे, आता किती मिळाले ते बघा. टोटल फायनल कॉल ड्यू किती होता आपला? ड्यू किती होते? फायनल कॉल ड्यू आपला 40,000 ड्यू होता बघा. ठीक आहे, आता याच्यामध्ये दीपाली एक शेअर होल्डर आहे जिच्याकडे 20 शेअर्स आहेत. ठीक आहे, दीपालीकडे किती शेअर्स आहेत? 20 शेअर्सचे तिने फर्स्ट 4 रुपये आपला फर्स्ट अँड फायनल कॉल आहे. ठीक आहे, म्हणजे 20 चोक 80 रुपये तिने भरले नाही. ड्यू किती आहे? 40,000. याच्यामध्ये कॉल्स इन ॲरियर्स किती आहेत? 80 रुपये. मग उरले किती? 39,920. ठीक आहे, दीपालीने 80 रुपये दिले नाही, तिच्याकडे तेवढे ड्यू होते, तिने भरलेले नाहीत. म्हणजे मिळाले किती? 39,920. जेवढ्या शेअर्सचे आपल्याला कॉल फायनल कॉल मिळालेले नाही. ठीक आहे, त्या क्वांटिटीला रेटने गुणाकार करा. ठीक आहे, हे आले आपले कॉल्स इन ॲरियर्स. ठीक आहे, ड्यू अमाऊंटमधून कॉल्स इन ॲरियर्स मायनस करा म्हणजे अमाऊंट रिसिव्ड आली 39,920. मग फायनल कॉल आपल्याला किती मिळाला? 39,920. ठीक आहे, 39,920. 39,920. नरेशन घ्या. बिंग इक्विटी शेअर्स फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड एक्सेप्ट 20 शेअर्स.
ठीक आहे. 20 शेअर सोडून बाकीच्या सगळ्या शेअरचे आपल्याला फायनल कॉल मिळालेला आहे. ठीक आहे. मग नरेशनमध्ये ते मेन्शन करायचं किती शेअर्सचं आपल्याला कॉल्स इन एरियर्स आहे हे तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. कारण आपण अमाऊंट कमी दाखवलेली आहे. मग कशाची कमी दाखवली? कारण एंट्रीमध्ये आपण कॉल्स इन एरियर्सचा पॉईंट घेतलेला नाही, तो आपण फॉर फ्युचरच्या एंट्रीमध्ये घेऊ. ठीक आहे. पण इथं सध्या आपण दाखवलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, इथे मेन्शन करावं लागेल की किती शेअर्सचा कॉल एरियर्स आहे. ठीक आहे. मग आपण काय घेतली एंट्री, बँक अकाउंट डेबिट, पैसे मिळाले, फायनल कॉल मिळाला, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट, नरेशन बिंग इक्विटी शेअर्स फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड एक्सेप्ट 20 शेअर्स. ओके, ही झाली फर्स्ट फायनल कॉल मनी रिसिव्डची एंट्री. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, दीपालीचे 20 शेअर्स होते, तिने फर्स्ट अँड फायनल कॉल भरलेले नाही, तिचे शेअर फॉर फ्युचर केले, जप्त केले. ठीक आहे. मग आपल्याला लास्ट एंट्री कशाची घ्यावं लागेल, फॉर फ्युचर ऑफ 20 शेअर्स. आपल्याला लास्ट एंट्री फॉर फ्युचरची घ्यावं लागेल. फॉर फ्युचरची लास्ट एंट्री घ्या. आता दीपालीचे 20 शेअर्स आहेत, दीपालीने फर्स्ट अँड फायनल कॉल दिलेला नाही आहे, तिचे शेअर्स काय केले, 20 शेअर्स आपण जप्त केले. मग आता 20 शेअर्स आपल्याला जप्त करायचे आहेत, म्हणजेच ते शेअर कॅन्सल होणार. ठीक आहे. आधीच्या एंट्रीजमध्ये आपण शेअर कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे, क्रेडिट केलेलं आहे. ठीक आहे. मग आता ते कॅन्सल करायचं, मग आपल्याला काय करावं लागेल, डेबिट करावं लागेल. मग घ्या, फॉर फ्युचरच्या एंट्रीमध्ये शेअर कॅपिटल काय होणार, डेबिट होणार. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू, आता या ठिकाणी किती शेअर फॉर फ्युचर केले आपण, 20 शेअर फॉर फ्युचर केले, त्याचा प्रत्येक शेअर्सची किंमत काय, 10 रुपये. ठीक आहे. 20 गुणिले 10 करा, 200. टू अनपेड कॉल घ्यायचे. ठीक आहे. कॉल्स इन टू अनपेड कॉल्स किंवा कॉल्स इन एरियर्स. ठीक आहे. मग आता अनपेड कॉल कोणता आहे, फर्स्ट अँड फायनल कॉल आहे, त्यामुळे घ्यायचं टू फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. 20 शेअर्सचा फर्स्ट अँड फायनल कॉल किती होता, 4 रुपयाप्रमाणे. ठीक आहे. मग 80 रुपये इथे घ्या. त्याच्यानंतर 20 शेअर्सचे 10 रुपयापैकी 4 रुपये तिने भरलेले नव्हते. ठीक आहे. मग भरलेले किती होते, भरलेले होते 6 रुपये. ठीक आहे. 20 शेअर्सचे 6 रुपये भरलेले होते शेअर होल्डरने, म्हणजेच किती भरलेले होते, 120 रुपये तिने भरलेले होते. आता हे जे 120 आहे हे कंपनी तिला परत करणार नाही. ठीक आहे. तिचे शेअर जप्त केले म्हणजे शेअर कॅन्सल केले, तिचं शेअर सर्टिफिकेट कंपनीने कॅन्सल केलं. ठीक आहे. शेअर जप्त केले, पण जरी शेअर जप्त केले कंपनीने, शेअर काढून घेतले, तरी तिचे पैसे कंपनी तिला परत करणार नाही, ते पैसे सुद्धा जप्त झाले. ठीक आहे. मग ते पैसे जप्त झाले, शेअर कॅन्सल केले, पण पैसे कंपनीला मिळाले. ठीक आहे. मग हा कंपनीचा फायदा आहे, कंपनीचा गेन आहे. कोणता गेन आहे, कॅपिटल गेन आहे. ठीक आहे. अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो गेन आहे हा काय करायचा, आपल्याला क्रेडिट करायचा. कोणत्या अकाउंटला, शेअर फॉर फ्युचरला. मग टू शेअर फॉर फ्युचर अकाउंट. ठीक आहे. मग एंट्री काय घ्यायची, टू शेअर फॉर फ्युचर अकाउंट. एंट्री काय घेतली, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट टू शेअर फॉर फ्युचर अकाउंट. ठीक आहे. अमाऊंट किती घेतली, शेअर कॅपिटलचे 20 शेअर्स आपण जप्त केले, फेस व्हॅल्यू किती आहे, 10 रुपये. ठीक आहे. 20 गुणिले 10, 200, डेबिटला घ्या. त्याच्यानंतर फर्स्ट अँड फायनल कॉल किती आहे, 20 शेअर्सचा 4 रुपये फर्स्ट अँड फायनल कॉल आहे, मग 80 रुपये इथे घ्या. आणि शेअर फॉर फ्युचर जप्त किती केले, 20 शेअर्सचे 4 रुपये न भरलेले आहेत, अनपेड 4 आहेत, म्हणजे पेड किती आहेत, 6 आहेत. मग जेवढे पेड आहेत तेवढे जप्त होणार. ठीक आहे. म्हणजे 20 शेअर्सचे 6 रुपयाप्रमाणे 120 रुपये कंपनी जप्त करणार, म्हणजेच ते कुठे दाखवायचे, शेअर फॉर फ्युचर अकाउंटला. ठीक आहे. नरेशन घ्या, बिंग फॉर फ्युचर ऑफ 20 इक्विटी शेअर्स ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल. एंट्री काय घेतली आपण, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट टू शेअर फॉर फ्युचर अकाउंट. नरेशन घ्या, बिंग फॉर फ्युचर ऑफ 20 इक्विटी शेअर्स ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल. ठीक आहे. दीपालीचे 20 शेअर्स आपण जप्त केले, पण तिचं नाव मेन्शन करण्याची इथे गरज नाही आहे. ठीक आहे. मग हे घेतले आपण अमाऊंट घेतल्या, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. सगळ्यात लास्ट जर्नल एंट्रीमध्ये एक लास्ट स्टेप करायची, डेबिट कॉलमची जेवढी टोटल आहे
तेवढी करायची आणि क्रेडिट कॉलमची जेवढी टोटल आहे तेवढी करायची. ठीक आहे. नाही केलं तरी कोणतीही एंट्री तुमची चुकत नाही, पण अकाउंटमध्ये प्रेझेंटेशन देखील फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, की आपण प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं प्रेझेंट करतो. ठीक आहे, तर हे देखील महत्त्वाचं आहे. जर्नल एंट्रीज सगळ्या झाल्यानंतर कॉलमची टोटल लिहून टाकायची, डेबिट कॉलम क्रेडिट कॉलम. इथे किती आलेली आहे, 2,46,000. आता वन शीटमध्ये माझ्याकडे सगळ्या एंट्री अवेलेबल नाही आहेत, पण बुक्समधून मी टोटल लिहिते. तुम्ही टोटल व्हेरीफाय करून लिहा. 2,46,120. ओके, तर ही झाली डेबिट आणि क्रेडिटची टोटल. आता या टॉपिकमध्ये अजून माझ्याकडे काही टिप्स आहेत ज्याच्यामुळे तुमचं प्रेझेंटेशन छान होईल किंवा याच्यामध्ये तुमचा आन्सर छान इम्प्रेसिव्ह दिसेल. तर या टिप्स आपण पुढच्या प्रॉब्लेममध्ये बघू. हा झाला आपला सप्टेंबर 2021चा आपण प्रॉब्लेम डिस्कस केला. याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.